सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. रोजगार हमी सेवकांच्या संपामुळे जत तालुक्यातील शेतकरी अडचणीत. रखडली विहिरीची व जलसंधारणाची कामे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकरांकडे मागणी. जत तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांवर रोजगार हमी सेवकांच्या सुरू असलेल्या संपाचा मोठा परिणाम होत असून शेतकरी वर्ग सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाणी टंचाईने तीव्र रूप धारण केले असताना रोजगार हमी योजनेतील विहिरी, शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे, जलसंधारण व मृदसंधारणाची अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार हमी सेवक विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने कामाचे नियोजन, हजेरी नोंदणी, मोजमाप प्रक्रिया आणि निधी संदर्भातील प्रशासकीय कामे ठप्प झाली आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये सुरू असलेली विहिरीची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. काही ठिकाणी मजूर उपलब्ध असूनही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने कामे बंद पडली आहेत. येत्या काही दिवसात मान्सून सुरू होण्याची शक्यता असल्याने अपूर्ण कामाचे संकट अधिक गंभीर बनलं आहे. पावसाळ्यापूर्वी विहिरीची खोदाई, जलसंधारण व मातीची कामे पूर्ण न झाल्यास शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यासारख्या भागात रोजगार हमी योजना ही ग्रामीण शेतकरी व शेतमजुरांसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे या योजनेतील कामे रखडल्याने गावागावात चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गोलेश्वर येथील युवा नेते हनुमंत भिसे उर्फ 007 महाराज यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या समस्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोर मांडल्या. एका कार्यक्रमानिमित्त झालेल्या भेटीत त्यांनी ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देत रोजगार हमी सेवकांच्या संपामुळे निर्माण झालेल्या अडचणींचे सविस्तर निवेदन आमदारांना दिले. हनुमंत भिसे यांनी सांगितले की तालुक्यात अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेली विहिरीची कामे अर्धवट आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून काही कामे सुरू ठेवली असली तरी प्रशासकीय मंजुरी नोंदीच्या अडचणींमुळे कामांना वेग मिळत नाही. पाणी टंचाईच्या परिस्थितीत ही कामे तातडीने पूर्ण होणे गरजेचे असून शासनाने या प्रश्नात त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रोजगार हमी सेवकांच्या मागण्या व शेतकऱ्यांच्या अडचणी या दोन्ही बाबींचा विचार करून तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर चर्चा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा करून रखडलेली कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांनीही रोजगार हमी योजनेतील कामे त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. पाणी टंचाई, बेरोजगारी आणि अपूर्ण विकास कामे यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक शेतकऱ्यांनी विहिरीच्या कामासाठी कर्ज घेतले असून कामे बंद पडल्याने आर्थिक अडचणी वाढत आहेत. दरम्यान रोजगार हमी सेवकांच्या संपाबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन कामे पूर्ववत सुरू करावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचण आणि रोजगार हमी योजनेतील रखडलेली विकास कामे लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.